कायद्याच्या रक्षकांकडूनच नागरिक असुरक्षित. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ठाण्यात धक्कादायक प्रकार घडलाय. तक्रार द्यायला गेलेल्या नागरिकाला पोलीस ठाण्यातच बेदम मारहाण झाल्याचा आरोप करण्यात आलाय. माझे वडील आहेत तुकाराम पवार आणि ही चौकी आहे कासरवाडवले इकडचे वरिष्ठ पोलीस NB कोलारकर. हे जे आता सध्या माहिती नाही आहेत का नाही तिकडे हा माझ्या भावाचा चेहरा, हा माझा भावाचा तुकाराम पवार. एक मिनिट साहेब, एक मिनिट. अरे बाबा मी आता नाही ना, तुम्ही आता आले बरे, मान्य मला. सगळे वरिष्ठ पोलीस अधिकारी सगळे ते उपस्थित आहेत. हे बघा, हे सर्व वरिष्ठ अधिकारी इथे उपस्थित आहेत. हे सर्व वरिष्ठ अधिकारी इथे उपस्थित आहेत. यांनी माझ्या वडिलांचा आहे ना डोकं इथे फोडलेलं आहे बघा, पूर्ण रक्तबंबाळ झालेला आहे इकडे. हा व्हिडिओ ठाण्यातल्या कासारवडवली पोलीस ठाण्यातला आहे. व्हिडिओच्या सुरुवातीलाच एक रक्तबंबाळ अवस्थेतला नागरिक दिसतोय. व्हिडिओ काढणारा तरुण हे आपले वडील असल्याचं सांगतोय. पुढे जाऊन तो आपल्या भावालाही मारहाण झाल्याचं सांगतोय. त्याच्या भावाच्या चेहऱ्यावरही अनेक जखमा दिसत आहेत. पुढे जाऊन तो तरुण ज्या पोलिसांनी मारहाण केली असा आरोप करतो, त्याचं नावही त्याने व्हिडिओत सांगितलंय. मला धोरवे जे आहेत ना त्यांच्या नावाने मला FIR तक्रार करायची हाफ मर्डरची. सर FIR साठे